पूर परिस्थितीमुळे डहाणू शहरात अनेक वाहनांचं नुकसान झालं। मुसळधार पावसानं डहाणूला जोडणारे रस्ते जलमय झाले। जव्हार राज्यमार्गावर सरावली इथं रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। रस्ता पाण्याखाली असूनही काही अतिउत्साही वाहन चालक जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात वाहन नेतायत। अशीच एक आलिशान कार पुराच्या पाण्यात अडकून पडली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पालघर जिल्ह्यासह पालघरच्या गुजरात सीमावर्ती भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक रस्त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे रस्ते आहेत ते जलमय झालेले आहेत। पूर स्थिती निर्माण झालेली आहे। मात्र प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलेला असताना देखील काही वाहन चालक आहेत ते अतिउत्साहीपणे पुराच्या पाण्यातून वाहनं नेतात आणि त्यामुळे आपण पाहू शकतो ही एक आलिशान गाडी आहे, ही अडकलेली आहे। त्याचप्रमाणे आणखी एक मोटरसायकलवाला देखील आपण दुचाकी ही नेण्याचा प्रयत्न करतोय। आपला जीव धोक्यात घालून अशा प्रकारे हे प्रवास करतायत। प्रशासनाकडून वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय, मात्र आपल्या जीवाची देखील पर्वा न करता काही नागरिक असतील, काही अतिउत्साही जे वाहन चालक आहेत, ही गाडी अडकलेली आहे। गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून अडकलेली आहे। तिला काढण्यासाठी हे नागरिक जमलेले आहेत, मात्र गाडी लॉक झाल्यामुळे ती मागे पुढे होऊ शकत नाही। आता NDRF ची टीम देखील या ठिकाणी काही अंतरावर अडकलेली आहे। हा पूर्ण रस्ता आहे, हा जलमय झाल्यामुळे अनेक वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यात NDRF ची टीम देखील अडकलेली आहे। ही गाडी जर पाऊस वाढला, पावसाचं पाणी, पुराचं पाणी जर वाढलं तर गाडी वाहून जाण्याचा देखील धोका आहे। त्यामुळे अशा अतिउत्साही नागरिकांनी देखील आपल्या जीवाचं पर्वा करून कुठेतरी पाण्यातून किंवा पुराच्या पाण्यातून जाणं टाळावं। प्रशासनाच्या सूचना ह्या आहेत त्या ऐकाव्या आणि जेणेकरून कुठलाही जीवितहानी किंवा धोका निर्माण होणार नाही। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, डहाणू।